भाग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 21 व श्लोक क्रमांक 22 यावर आपण चिंतन पाहणार आहोत. मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुतांचा जनी उद्धरी नाथ लोकत्रयाचा न बोले मना राघवे विन काही जनी वावगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो. समर्थांनी या ठिकाणी आपल्या मनाला काही प्रश्न उपस्थित केलेला आहे. समर्थ काय म्हणतात, मना सज्जना हित माझे करावे. माझे म्हणजे स्वतःचे, स्वतःचे म्हणजे आपुले. आपुला तो दैवक करून घेवा तेने वेळी जेव्हा सुख नाही. म्हणजे काय करायचे की आपलं हित करायचं. आपला फायदा कशामध्ये, हित म्हणजे फायदा, आपला फायदा कशामध्ये हे पाहावं. लौकिक अर्थाने व्यावहारिक फायदा हा कसा पाहावा. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. कुठलाही व्यवहार करताना तो उत्तम प्रकारे करावा. म्हणजे लोकांना लोबाडून धन कमवू नये. धन जरूर कमावं, पण ते कुठलं नीती धर्माने असावं. म्हणून स्वामी सांगतात, हे सज्जन म्हणा तू आपलं हित करून घे, हित करून घे, फायदा करून घे. तर तुझा फायदा कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. त्या भगवान परमात्म्याला श्रीरामाला तू काय कर, तर तू चांगल्या प्रकारे त्याचा सेवक हो, त्याची भक्ती कर आणि त्याचे चित्त आपल्या मनामध्ये ठसू दे. आपल्या अंतरात्म्यामध्ये कधीही डोळे झाकले ना तर त्या भगवंताची मूर्ती नेहमी आपल्याला दिसावी. आपल्याला काय होतं की अनेक चांगली वाईट स्वप्न पडतात. स्वप्न जर पडलं ना तर ते देवाचं स्वप्न पडावं, जेणेकरून त्या स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला भगवंतानी दर्शन द्यावं. दिवसभर आपण जे काही चिंतन करतो त्या चिंतनाचं स्वप्न पडून आपल्याला काही उपयोग नाहीये. आपण चिंतन चांगलं असेल ना तर स्वप्न चांगलं पडेल. अशी म्हण आहे की मोठी मोठी स्वप्ने बांधावीत. स्वप्न जरूर मोठं असावं, ते सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करावे. पण स्वप्न कुठलं असावं, एक भगवंताचं चिंतनाचं स्वप्न असावं की भगवंता तू माझ्या चित्तामध्ये विकार घडू देऊ नको, सतत मला तुझं स्मरण व्हावं. काय होतं की माणसाला दुःख आलं ना की चिंतनाचा विसर पडतो. आणि कुंतीने तर शेवटी सांगितलं होतं श्रीकृष्णाला, ज्यावेळेस श्रीकृष्णाने विचारलं की कोणाला काय पाहिजे ते मागावं. निधर्माला जाण्यापूर्वी श्रीकृष्णाने विचारलं होतं की कोणाला काय पाहिजे. अनेकाने अनेक काही गोष्टी मागून घेतल्या, परंतु कुंतीने सांगितलं की भगवंता मला दुःखच हवंय. कारण काय होतं की दुःखामध्ये मला तुझी आठवण येते, सुखामध्ये आपण भगवंताला विसरतो. सुख पदरी पडलं ना की आपल्याला भगवंत विसर पडतो, त्या भगवंताचा आठवण राहत नाही. पण दुःखामध्ये भगवंताला आपण धावा करतो. जसं चालताना ठेच लागली ना की अरे देवा अगं आई आपण म्हणतो, तसं त्या भगवंताचं चिंतन ठेवायचं असेल तर आपला दृढ निश्चय झाला पाहिजे. आपण निश्चयापासून कधी ढळू नये. अर्जुनाचं पण चित्त ढळलं होतं युद्धभूमीवर असताना, परंतु भगवान परमात्म्याने त्याचं चित्त जागेवरती कसं आणलं की त्याला सांगितलं हे सगळं नश्वर आहे. तू जरी आज या युद्धभूमीवरती जरी लढला नाही किंवा तू जरी यांना मारलं नाही तर ते एक दिवस मरणार आहे.
तुला काय केलं पाहिजे की तुला तुझं कर्तव्य केलं पाहिजे. तसं आपण सुद्धा आपल्या मनाने काय कर्तव्य केलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे की तो वायुसुताचा स्वामी म्हणजे हनुमंतराय, हनुमंतरायाने आयुष्यभर त्या श्रीरामाचे चरण सोडले नाही. म्हणून तो कसं झाला, सेवक झाला, दास झाला त्या भगवंताचा. आणि एकदा त्याचं दास झालं ना, आपण जर मालकाला प्रिय झालो तर मालक आपला नेहमी हित पाहत असतो. तसं आपण भगवंताचं काय झालं पाहिजे, दास झालं पाहिजे, त्याचं सेवक झालं पाहिजे. आणि मग एकदा त्याचं जर सेवक झालं ना तर तो आपला नेहमी उद्धार करतो. माझ्या लहानपणीची कथा आहे. मी मामाकडे असताना, मामाकडे आमचे एक सालदार नोकर होता, शेती करायचा तो. त्याची परिस्थिती गरिबीची होती, परंतु तो इतका घरातला विश्वास होता ना की कुठलंही काम सांगितल्यावरती आमच्या आजोबांना काही चिंता राहायची नाही, मामाला चिंता राहायची नाही. तो सगळं आपल्या स्वतःचं काम समजून असं करायचा कुठल्याही कामामध्ये. त्याची परिस्थिती गरिबीची. त्याला 3 मुली होत्या, मुलगा नव्हता. आणि तो सालाने काम करत असल्यामुळं त्याची जी काही आमदानी असेल, म्हणजे त्याची जी काही मिळवणूक असेल ती अतिशय कमी होती. पुढे मुली लग्नाला आल्या तर आमच्या आजोबांनी व्यवहार बाजूला ठेवला आणि त्याच्या ज्या मुली आहेत त्या आपल्याच मुली असं समजून त्याच्या 3ही मुलींचं लग्न चांगल्या प्रकारे करून दिलं. नवे नवे त्याला जे जे काही लागेल ते दिलं आणि त्याच्यावरती कर्जाचा बोजा जाणून दिला नाही. तर अशा प्रकारे काय की आपण सुद्धा त्या भगवंताचं एकरूपतेने चिंतन केलं, त्याचा दास झालो, त्याची सेवा केली, सतत त्याला आठवलं. आणि भगवंताच्या संतांचे जे काही वाक्य आहेत, संतांचे चिंतन आहे, संतांनी जो काही मार्ग दाखवला, ज्याने काही उपदेश केला आहे, त्या उपदेशाप्रमाणे जर आपण चाललं तर आपली सगळी चिंता तो वाहत असतो. म्हणून काय करायचंय की आपण सर्वस्व त्याला अर्पण करायचं. न बोले म्हणा रागावी न काही, ते आपण त्या भगवंताशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही. आपण किती बाहेर भाष्कर गप्पा मारल्या तर त्याचा काही उपयोग नाहीये. आमच्याकडे एक म्हण आहे, एरंडाचंच गुऱ्हाळ रसनं पाणी. आमच्या गावाकडे एक चावडी आहे, चावडी. त्या चावडीवरती रोज सकाळी अशी काही मंडळी, ठराविक मंडळी असतात, तिथे चावडीवरती येऊन बसतात 10-5 लोक. आणि त्यांचे विषय काय असतात की आज गावामध्ये काय झालं, कुणी काय केलं, कुणी काय केलं, आणि त्यांचे चिंतनाचे विषय तेच असतात. पण त्यांनी किती चिंतन केलं तरी त्यांना त्याचा लाभ नसतो आणि तोटाही नसतो. तोटा असं म्हणतात की त्यांचा बहुमूल्य वेळ त्याच्यामध्ये खर्च होत असतो आणि त्यांचा क्षणोक्षणी चांगला वेळ वाया जात असतो. बरं, ते जे बोलतात ना, बोलण्याचा इतरांना त्रास होत असतो, म्हणजे त्यांच्या हातून काही सत्कर्म घडत नाही. ज्यांनी वाहूगे बोलत असतो कोणाही, जर आपण काहीच कामाचं नसेल आणि ते बोलत तर त्याचं सुख थोडं मिळणार आहे. म्हणजे गावामध्ये 4 लोक जमतात आणि एखाद्याची निंदा करतात, याने असं केलं, त्याने तसं केलं, याचा त्यांना काही फायदा नाहीये आणि त्यांना सुख पण नाही त्याच्यामध्ये. पण त्यांचा वेळ मात्र त्याच्यामध्ये खर्च होत असतो. तर स्वामी सांगतात ह्या गोष्टी टाळाव्यात शक्यतो. परमार्थामध्ये आल्यानंतर काळ सारावा चिंतने, एकांत वासा गंगास्थानी. आपला जो बहुमूल्य काळ आहे ना, तो चिंतनामध्ये सारावणे नाही, त्या भगवंताचं चिंतन करावं. नवे नवे आपल्याला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल, ज्या ज्या वेळेस संवाद साधण्याची संधी, त्यावेळेस प्रत्येक आपल्या चर्चेमध्ये भगवंताचं काहीतरी गुण गायले पाहिजे. एखाद्याला कथा सांगायची असेल तर ती देवाची सांगावी, लौकिक अर्थाने कोणाचे गुणगान गाऊ नये. आपल्याला चिंतनामध्ये बरेचसे महाराज मंडळी सांगतात की लोकांचे किती गुणगान गायले ना तरी लोक हे कसे नश्वर आहे, जे सत्य आहे त्याचं गुण गावं. आणि एक भगवंतच एकमेव सत्य आहे. काय होतंय की घडी घडी काळ आपला वाट पाहत असतो, प्रत्येक क्षणाला. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. मला एक ठिकाणी प्रवचनाचा योग असा आला की त्या ग्रस्ताचा वाढदिवस होता आणि म्हणे काका वाढदिवसानिमित्त तुमचं प्रवचन ठेवा. मी म्हणलं तुमचा वाढदिवस नाही, तुमचा घटता दिवस आहे. तुमचा दिवस वाढत नाहीये, तो घटत चाललेला आहे. मला सांगा, वाढदिवस साजरा करताना तुमचा दिवस पुढे वाढणार आहे का कमी होणार आहे?
कारण तो दिवस तुमच्या जीवनातून निघून गेलेला आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. आपलं जे जीवन आहे, आयुष्यमान जे आहे, वय आहे, ते घटत चाललेलं आहे. पुढे किती आपल्याला कल्पना नाहीये. परवा चर्चेमध्ये साखरे महाराजांनी शिबिरामध्ये चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आपण येण्यापूर्वी आपल्याला चावल असते की आपण कधी येणार आहे. ते 9 महिने झाल्यानंतर आपण जन्माला येतो, याची चावल आपल्याला अगोदर लागली असते. गर्भधारणा केल्यानंतर लोकांना आनंद होतो की आता पुत्र किंवा पुत्री जन्माला येणार आहे, परंतु जाणार कधी हे माहित नसतं ना. त्यांचा प्रश्न अतिशय मार्मिक होता साखरे महाराजांचा की आपण कधी जाणार हे माहिती, येणार हे माहिती असतं. या वर्षामध्ये 4-2 दिवस मागे पुढे होणार असतात. 9 दिवस 9 महिने भरल्यानंतर आपण जन्माला येतोच, पण जाणार कधी हे माहित नसतं. आणि मग जाणार कधी हे माहित नाहीये ना, म्हणून स्वामी म्हणतात देहांती तुला कोण सोडू पाहिजे. तू ज्यावेळेस जाणार आहे ना, तेव्हा तुला कोण सोडवणार आहे याच्यामधून. सोडवणार तो फक्त एक चक्रपाणी आहे. श्रीरामाचा धावा तुम्ही जर कायम केला तर अंत्यसमयी तो तुमची सोडवणूक करणार आहे. पण तो कधी की शेवटच्या अंत्यसमयी सुद्धा तुमच्या मुखामध्ये त्याचं नाव पाहिजे. दुपारचे 12 वाजल्यानंतर आपली सावली आपल्याला सोडून जात असते, तर तो सावलीसारखा कायम आपल्या सोबत असावा, तर आपलं त्याचं चिंतन आपल्या मुखामध्ये कायम असावं. मृत्यू समय आपल्याला तो त्या फेऱ्यामधून सोडवणार आहे हे कायम सतत लक्षात ठेवावं. मृत्यू प्रत्येकाचा अटळ आहे, कधी येणार हे माहित नाहीये, परंतु तो पुढच्या क्षणी येणार आहे. त्यामुळं आज माझ्या मुखामध्ये त्याचं चिंतन असावं, एवढी जाण ठेवावं कायम प्रत्येकाने. आपण काय करतोय की चिंता करतोय, आणि ती कुठली चिंता आहे आपली, संसार प्रपंचाची. चिंता सोडून द्या आणि चिंतन करा, आणि ते चिंतन सुद्धा एका भगवान परमात्म्याचंच करावा. आजच्या श्लोकामध्ये एवढंच. जय जय रघुवीर समर्थ.